श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये. आज होता लग्नाचा दिवस आणि हा होता लग्नाचा व्हेन्यू. सकाळी सकाळी आम्ही सगळेजण छान रेडी होऊन हॉलवर पोहोचलो होतो. आम्हाला साधारण तास गेला होता प्रवासामध्ये, कारण सातारवरून रहमतपूर रोडच्या पुढे हॉल होता. सो येईपर्यंत वेळ गेला होता. आणि बाहेर असं छान डेकोरेशन केलं होतं. नवरा नवरीचे फ्लेक्स लावले होते. आणि हा होता अर्चूचा आणि माझा सकाळचा लूक. अर्चूचा हा ड्रेस तर मी अगोदरच दाखवला आहे आणि आम्ही छान ट्युनिंग केलं होतं. सगळ्यांना फार आवडलं. खूप छान कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या. आणि मी आणि माझ्या आईनंसुद्धा ट्विनिंग केलं होतं. आम्ही फक्त वेगळ्या रंगाच्या साड्या घेतलेल्या, पण साड्या एकसारख्याच होत्या. मोस्ट ट्रेंडिंग, मोस्ट व्हायरल मुनिया पैठणी आम्ही दोघींनी घेतल्या होत्या लग्नासाठी स्पेशल. आणि खूप छान दिसत होत्या या साड्या. आणि वाजणाऱ्या बँडवर अर्चूचं आणि भाऊंचं असं एन्जॉय करणं सुरू होतं. हा आमचा नवरदेव मयूर. तर नवऱ्या मुलाची सुद्धा एंट्री झाली होती हॉलवरती. आणि खरं तर आम्ही आमच्या सगळ्यांच्या गाड्या एकत्रच आल्या होत्या, एकापाठी एक. पण नवऱ्या मुलाची गाडी तिथे थांबवली होती, कारण त्याची स्पेशल एंट्री होती. आणि इकडे तुम्ही बघू शकता वाजंत्री, त्यानंतर सगळे DJ वाले वगैरे रेडी होते. कारण एक स्पेशल मुवमेंट असते, सो ती कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होणं इम्पॉर्टंट असतं. सो तो थोडा वेळ वेट करत त्याला थांबवलं होतं. त्यानंतर मग घोडा वगैरे आला आणि घोड्यावरून मयूरची पुन्हा एकदा मिरवणूक सुरू झाली ते हॉलमध्ये येईपर्यंत. कुठल्याही महाराष्ट्रीयन लग्नामध्ये नवरा मुलगा हा हॉलमध्ये जाण्या अगोदर अशा प्रकारे गाठीभेटी घेतल्या जातात. म्हणजेच नवऱ्या मुलाकडची मंडळी आणि नवरी मुलीकडची मंडळी अशा प्रकारे समोरासमोर उभे राहतात आणि टॉवेल, टोपी, श्रीफळ असं देऊन एकमेकांचं स्वागत करतात, एकमेकांच्या गाठीभेटी घेतात. ज्यावेळी नवरा मुलगा हा हॉलच्या दारामध्ये येतो त्यावेळी वधूकडच्या 5 बायका, 5 सवाष्णी ह्या मुलाचं औक्षण करून स्वागत करतात. आणि त्यानंतर मग नवरा मुलगा हॉलमध्ये येतो. नवरी मुलीची एंट्री ही अगोदरच झालेली असते. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ब्रायडल मेकअपला वगैरेही खूप वेळ लागतो. सो अगोदर नवरी मुलगी येते हॉलमध्ये आणि त्यानंतर मग नवरा मुलगा येतो. त्यामुळे वधूकडची लोकंही अगोदर आलेली असतात. आणि ज्यावेळी नवरा मुलगा हॉलपाशी येतो तर अशा पद्धतीने नवऱ्या मुलीकडच्या 5 सवाष्णींकडून त्याचं छान औक्षण आणि स्वागत केलं जातं. तुम्ही इकडे आला चाल दिसत नाही, तुम्ही इकडे पुढे बस. समोर लक्ष सर्वांचं, समोर बघा एकदा सगळे, लवकर समोर बघा. मयूर वेट थांबायचं. ओवळा तर त्याच्याकडे बघून, त्यांच्याकडे बघ पुढं. ओवळा. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी छान नाश्त्यावर ताव मारला आणि लगेचच नवरी मुलगी ही हॉलमध्ये आली होती.
सो लगेचच साखरपुड्याचाही कार्यक्रम सुरू झाला होता. ऑलरेडी सुपारीचा कार्यक्रम पार पडला होता, त्यामुळे साखरपुडा आणि त्यानंतर हळदी व त्यानंतर लगेचच लग्न असा कार्यक्रम होणार होता. आणि साखरपुड्याची पद्धत तर सगळ्यांना माहितीच आहे की 5 किंवा 7 बायका मुलीचं औक्षण करतात, तिला हळदी कुंकू लावतात आणि तिला वेगवेगळ्या भेटवस्तू दिल्या जातात. साखरपुडा दिला जातो. तर यामध्ये धान्य असतात, फळं असतात, त्यानंतर मेकअपचं साहित्य असतं, अशा खूप साऱ्या गोष्टी असतात. सो एकेका सवाष्णीकडून तिला हळदी कुंकू लावलं जातं नवऱ्या मुलीला आणि त्यानंतर तिला अशा प्रकारचे गिफ्ट्स दिले जातात. आणि त्यानंतर मग साखरपुडा एक्सचेंज केला जातो आणि रिंग सेरेमनी पार पडते. सो अगोदर काकूंनी तिचं औक्षण करून घेतलं होतं, त्यानंतर माझ्या आईने औक्षण केलं. आणि हा होता एंगेजमेंट प्लॅटर, ज्याच्यात छान दोघांच्याही अंगठ्या ठेवून सजवला होता. सो असा हा छानसा एंगेजमेंट प्लॅटर. सुवासिनींनी तिला तिच्या ओट्या वगैरे भरून झाल्यानंतर दोघांनीही रिंग एक्सचेंजची सेरेमनी पार पाडली. मोमेंट एन्जॉय करा. ड्रिंक्सकडे बघा. रिंग दिसते मला रिंग दिसते लक्ष दोघांचं इथं थोडी मांत्रिकी ठेवायची. टर्न करून लक्ष इथं मान थोडी सरळ. इकडे लग्नविधी सुरू होते आणि अर्चूचं आणि शिवण्याचं एक वेगळंच जग सुरू होतं. अख्ख्या हॉलमध्ये दुडू धावत होता नुसता आणि बिचारी शिवण्य त्याच्यावर लक्ष ठेवत होती. तो कुठे जाईल तिथून त्याला पकडून उचलून आणत होती आणि त्यामुळे थोडीशी मी रिलॅक्सही होते खरं तर, कारण शिवण्याचं खूप बारकाईने लक्ष होतं त्याच्यावर आणि सतत त्याच्या मागे धावत होती तीसुद्धा. कुठे जातोय, काय करतोय, सगळं लक्ष होतं तिचं. आणि अख्खा हॉल सुरुवातीला सकाळी मोकळा होता, त्यामुळे तो छान धावत सुटला होता. आणि नुसती लुडबुड म्हणत या मुलांची नावं का टाकली जातात पत्रिकेवर हे आज कळत होतं मला, कारण खरंच नुसतीच लुडबुड चालू होती. आणि जसं नवरा नवरी चेंज करायला जात होते, स्टेज मोकळं होत होतं की लगेच तो स्टेजवर धावत होता. त्यानंतर हळदी सोहळा पार पडला. आमच्या इकडे लग्नाच्या दिवशीच हळदी लावल्या जातात. हळदीचा वेगळा असा आदल्या दिवशी वगैरे सोहळा नसतो. त्यामुळे त्याच दिवशी लग्नाच्या अगोदर अशा प्रकारे हळदी लावल्या जातात. त्यानंतर आम्ही जेवणासाठी गेलो, कारण अर्चूला भूक लागली होती. सो मग जेवण केलं आणि त्यानंतर आमचा नवरदेव निघाला श्रीवनाला. तर ॲक्च्युली श्रीवनाला जाऊन आला होता तो,
आणि ज्यावेळी नवरदेव श्रीवरणाला जाऊन पुन्हा हॉलवर येतो त्यावेळी मुलीची आत्या किंवा मामी घोड्याचे पाय धुतात आणि नवरदेवाला अशा प्रकारे एक कळशी दिली जाते आणि त्यानंतर त्या ताईंचा साडी देऊन सन्मान केला जातो. सो ही प्रथासुद्धा पार पडली आणि त्यानंतर नवरा नवरीची एंट्री झाली आणि लग्नविधीला सुरुवात झाली. जोपर्यंत मामाचं लग्न सुरू होतं तोपर्यंत अर्चूने छान झोप काढली. सो लग्न सोहळ्याला उपस्थित असूनही अर्चूने मात्र लग्न बघितलं नाही, कारण साहेब मस्त झोपी गेले होते. आणि त्यानंतर नवरा नवरीसोबत सगळेजण फोटो काढायला लागले. सो मधल्या वेळामध्ये अर्चू उठला होता आणि मुलं फार बोर झाली होती आतमध्ये. सो मग म्हटलं चला आपण खाली जाऊया खेळायला आणि अशा प्रकारे त्यांची खेळणं सुरू होतं, धावधाव सुरू होती. ही आहे माझ्या भावाची म्हणजे राजूदादाची मुलगी अन्वी. सो तिघांचा छान ग्रुप झाला होता आणि मस्त खेळत होते तिघं आणि स्पेशली त्या दोघी अर्चूची खूप छान काळजी घेत होत्या. त्यानंतर होम आणि फेरे पार पडले. थंडीचे दिवस असल्यामुळे लवकर दिवस संपतो, लवकर अंधार पडतो. सो ऑलमोस्ट अंधार पडायला सुरुवात झाली होती आणि फेरे झाले की लगेच नवरा नवरीचं जेवण आणि बिदाई होणार होती. तोपर्यंत आम्ही इकडे घरी आलो होतो. घरी अशी छान नवरीच्या स्वागताची तयारी केली होती. छान फुलांच्या पायघड्या अंथरल्या होत्या. कुंकवाचं पाणी ठेवलं होतं, कारण ज्यावेळी सून घरात येते तर तिच्या पावलांचे ठसे अशा पांढऱ्या कापडावरती घेतले जातात की लक्ष्मीच्या पावलांनी सून घरात आली असं मानून. आणि या पायघड्या या देवघरापर्यंत काढल्या होत्या, कारण ज्यावेळी सून घरात येते तर सगळ्यात अगोदर तिला देवघरात नेलं जातं आणि देवांच्या पाया पडून मग तिला संपूर्ण घर फिरवलं जातं. त्यानंतर बाहेर हे असं छान घराचं डेकोरेशन केलं होतं. हे कालच्या व्लॉगमध्ये सुद्धा तुम्ही बऱ्यापैकी बघितलं असेल. सो मस्त डेकोरेशन केलं होतं. बाकी सगळ्यांच्या गाड्या पुढे आल्या होत्या. नवरा नवरीची गाडी फक्त पाठीमागून येत होती आणि जशी नवरा नवरीची गाडी आली तसं छान फटाक्यांच्या आतिषबाजीत नवरा नवरीचं स्वागत करण्यात आलं. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच बेल आयकनही प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. ऑल्सो प्रेस द बेल आयकन. आणि अशी झाली नवरा नवरीची घरात एंट्री. खूप छान सुंदर एंट्री झाली होती. दोन्हीकडेही छान फटाक्यांच्या आतिषबाजीने दोघांचं स्वागत झालं. छान पायघड्या अंथरल्या होत्या. सो अशी मस्त अशी एंट्री झाली नवरा नवरीची.
त्यानंतर टिपिकल महाराष्ट्रीयन पद्धतीने दोघांचं स्वागत झालं. माझ्या काकूने म्हणजेच नवरीच्या सासूबाईंनी नवरा नवरीच्या अंगावरून तुकडा उतरून टाकला आणि आमची नवरीबाई घरात आली. त्यानंतर मोस्ट ट्रेंडिंग आणि सध्या खूप जास्ती व्हायरल होणारा ट्रेंड तो म्हणजे हा फ्लेक्स की सोनपावलांनी सून नाही तर लेक आणली आहे. सो त्या फ्लेक्सचं ओपनिंग करण्यात आलं. नंतर छान औक्षण करून नवरा नवरीचं स्वागत करण्यात आलं आणि माप ओलांडून आमची नवरीबाई घरात आली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सोबतच बेल आयकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. ऑल्सो प्रेस द बेल आयकन अँड थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ट्यून. गुड बाय.